सानिया. पप्पा कसे आहात तुम्ही? आणि आज इथे अचानक? मी बरा आहे, तू कशी आहेस? एकदम मस्त. सानिया बेटा, मला जरा तुझ्याशी बोलायचंय म्हणूनच मी आलो. हो बोला ना. हे बघ, तू आणि तुझी आई, तुम्ही दोघींनी जे काही चालवलंय ना ते प्लीज थांबव. काय काय चालवलंय? हे बघ सुवर्णा, तुला अधनमधनं फोन करत असते आणि तुझे कान भरत असते आणि त्याप्रमाणे तू या घरामध्ये सगळी सूत्र हलवत असतेस. मी तुमचं फोनवरचं बोलणं नेहमी ऐकत असतो सानिया. अहो पप्पा काय बोलताय? असं असं काही नाहीये. हे बघ सानिया, मी तुझा बाप आहे. माझ्यासमोर नाटकं करू नकोस, नाहीतर मी एकदाच बोलीन आणि त्याचा आयुष्यभर पश्चाताप तुम्हालाच करावा लागेल. हे बघ बेटा, प्लीज ऐक माझं. तुझ्या आईच्या नादाला लागून आदित्यचे कान भरून उगीच स्वतःच्या संसाराचं वाटोळ करून घेऊ नकोस अगं. आणि सानिया, तूही जर माझं ऐकणार नसशील ना, तर मला हा सगळा प्रकार आदित्यला स्पष्टपणे सांगावा लागेल. पप्पा हे बघ सानिया, मला कल्पना आहे की आत्ता थोडासा त्रास होईल, पण माझ्या मुलीची बदनामी होऊ नये म्हणून मला हे पाऊल उचलावंच लागेल सानिया. हो काय? कसली बदनामी? मोहितेंचं घर तुटलं ते तुमच्या मुलीमुळे असं ऐकायचं नाहीये मला सानिया, कधीच. कारण मला ते सहन होणार नाही. हे बघ सानिया, उद्या हे घर तुटण्यापेक्षा आत्ता तुझ्यात आणि आदित्यमध्ये थोडेफार वाद झाले ना तरी ते मला चालतील. काय? पण तुझ्या आईच्या सांगण्यावरनं तू आदित्यचं ब्रेन वॉश करून रत्नमाला ताईंच्या विरोधात त्याला उभं करतेस, हे मी आदित्यला स्पष्टपणे सांगून टाकणार आहे. बाबा तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही मला? मॅडम तुम्ही या ना या. सावकाश सावकाश. काय झालं? काय झालं? अरे काही नाही, जरा येताना ना एकदम पाय मुरगळला जरा माझा. मी खुर्ची आणते. हो, ये सावकाश सावकाश. खूप दुखतंय का? नाही नाही, अरे थोडा जरा मुरगळलाय ना, आत्ताच झालंय म्हणून. सावकाश, बाकी सावकाश. वाटेल बरं. बस. हाय गो. हा अगं, खरं तर कावेरी, मी तुला म्हणायला हवं होतं आपण एकत्रच येऊया म्हणून. काय ना, माझ्या नंतर लक्षात आलं की अगं त्या वैदेहीला बिचारायला एवढं लागलंय, म्हटलं घरी जाता जाता जरा तिला भेटून जावं. वैदेही घरी नाहीये मॅडम, एका इव्हेंट साठी बाहेर गेलीये. हो का? मी तुमच्यासाठी चहा आणू का? तू चहा बनवणार असशील तर मी नाही कसं म्हणू शकते. आणतेच. ठीक. तुला नक्की बरं वाटतंय ना? अरे हो राज, खरंच काळजी. डॉक्टरांना बोलावं? अरे नाही, खरंच बरं. ए, बस बस ना. वैदेही गेली म्हणजे तशी बरी आहे ना? हो हो हो. मॅडम पाणी घ्या. राज, खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? आपल्या आदित्यबद्दल. आदित्यबद्दल? त्याचं काय आता? म्हणजे तेच मला कळत नाहीये, काय झालंय आदित्यला. खूप बदललाय तो. बदललाय म्हणजे? म्हणजे मला नक्की सांगता नाही येणार, पण आता बघ ना, आज मीटिंग होती ना, तो ना एकदम असं ऑब्जेक्शन घ्यायला लागलाय, स्वतःचे निर्णय घ्यायला लागलाय, खूप इन्व्हॉल्व व्हायला लागलाय.
म्हणजे त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत, माहेरच्या चहाच्या कामात लक्ष घालावं, इन्व्हॉल्व्ह व्हावं, असं खरंच मला मनापासून वाटतं. पण काय? पण हे सगळं करताना बोलताना ना त्याचा सूर खूप वेगळा होता. म्हणजे बघ ना, आदित्य कसा आहे ना, आपला कसा प्रेमळ आहे, तो असं बोलताना कसं छान बोलतो, छान समजावून सांगतो. तो आदित्य कुठेतरी हरवलाय रे. नाही, तो तुझा प्रॉब्लेमच आहे. माझा कोणीतरी आपल्या पद्धतीने काम करायला लागलं की त्याचा सूर बदललेला वाटतो तुला. हे बघ राज, मी तशा अर्थी म्हणत नाहीये. अगं बरं आहे ना, तो कामात इन्व्हॉल्व्ह होत असेल तर, माहेरचा चहा सांभाळण्यासाठी एक राजवर्धन तयार होत असेल तर चांगलंच आहे ना. तुला कळत कसं नाहीये राज? उद्या तू परत आल्यावरती मी त्याला त्या पोस्टवरनं दूर हो असं सांगू का? अगं पण मी परत येणार नाहीच आहे. म्हणजे तू कधीच परत येणार नाहीयेस? राज, गणपतीच्या वेळेला तू आला होतास, तो आपल्यात इतकं बोलणं झालं, त्याच्यावरती तू काहीच विचार केला नाहीस? तू परत येणार नाहीयेस म्हणजे तू कधीच घरी परत येणार नाहीयेस, तू कधीच लग्न करणार नाहीयेस, तू कधीच माहेरच्या चहातलं तुझं स्थान परत घेणार नाहीयेस, हे सगळं तू कधीच करणार नाहीयेस. राज, कधी ना कधीतरी तुला लग्न करावं लागेल बाळा. तुला परत येऊन माहेरच्या चहातली तुझी पोझिशन घ्यावी लागेल. तर हे सगळं तुला त्यांच्या हवाली करावं लागेल. आई, फक्त तू उभं केलेलं साम्राज्य सांभाळण्यासाठी मी एखादं नातं अंगावर नाही घेणार. मला नाती ना टिकवता येत ना सांभाळता येत. मला कुणाचंही मन नाही जपता येत. त्यामुळे मी आयुष्यात लग्न करणारच नाहीये. माझ्यामुळे माणसं सतत हर्ट होत राहतात. कशी टिकणार आहेत माणसं? त्यामुळे तू नको प्रयत्न करूस मला या सगळ्यात ओढण्याचा. राज, आणि हा विषय आपल्यात पुन्हा कधीच नकोय मला. कारण मी लग्नच करणार नाहीये. अँड वन मोर थिंग, मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करेन ही आशा सोडून द्या. आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाल्यावर तू पुन्हा ह्या सुरात माझ्याशी बोलशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. नेहमी तुझ्याकडनं ती अपेक्षा केली ना, हे माझं चुकलं. मॅडम थांबा ना, तुम्ही चहा पण नाही घेतला. अगं राहू दे कावेरी, घेईन मी नंतर. मी तुम्हाला सोडायला येते. नको बाळा, खरंच नको. खाली ड्रायव्हर आहे, गाडी आहे, सगळे. राहू दे, येते. सावकाश. गेली आई सुद्धा रुसून गेली माझ्या. हे आजचा दिवसच वाईट. सगळे रुसून जात. आता तुम्ही कसलाही विचार न करता मनात जे येईल ते बोलत सुटल्यावर एखाद्याला वाईट वाटणारच ना. विषय असा आहे की तुम्हा दोघांमध्ये मी कशी बोलू असं झालं माझं. चुकलंच ते. मी बोलायला हवं होतं. काय वाटलं असेल त्यांना? शब्दांचे बाण साधे नसतात हो, मनात खोलवर जखम करतात ते. तुम्ही पण ना